कोण आहे? विष्णू, कृष्ण, शिव, बुद्ध, जैन की धनगरांचा बिरोबा? एकच उत्तर द्यायचं झालं तर कदाचित आपण विठ्ठलाला समजलोच नाही. लोकसंस्कृतीचे अभ्यासक डॉक्टर रा.ची. ढेरे यांनी एक वेगळी कल्पना मांडली. त्यांच्या मते विठ्ठल हा एका दिवसात निर्माण झालेला देव नाहीये, तो अनेक समाजांच्या श्रद्धांचा, अनेक परंपरांचा आणि अनेक शतकांच्या प्रवासाचा परिणाम आहे. म्हणूनच त्यांनी त्याला महासमन्वय म्हटलंय. विठ्ठलाच्या सर्वात जुन्या रूपाचा शोध घेतला तर तो गुराखांच्या जीवनात दिसतो. कमरेवर हात, अणवाणी उभा, गायी गुरांशी नाते. हा राजवाड्यातील देव नाही, हा रानात उभा असलेला देव आहे. विठोबाची मूळ मूर्ती ही विरगळ असल्याचं चक्रधर स्वामींच्या लीळाचरित्र या ग्रंथातून समजतं. विरगळ म्हणजे गावाच्या किंवा गुरांच्या संरक्षणासाठी जीव देणाऱ्या वीराची शिळा. सुमारे 800 वर्षापूर्वी कानडी मुलखातून म्हणजे आजच्या हम्पी इथून विठ्ठल महाराष्ट्रात आला, म्हणून तर ज्ञानेश्वरांनी त्याला कानडाऊ विठ्ठलू असं संबोधलंय. नंतर भक्ती चळवळीने विठ्ठलाला कृष्णाशी जोडलं. रुक्मिणी आली, गीतेचा कृष्ण आणि पंढरपूरचा विठ्ठल एक रूप झाला. नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम यांनी या रूपाला लोकांच्या मनात कायमचं स्थान दिलं. पण एवढ्यावर कथा थांबत नाही. विठ्ठलाच्या उपासनेत अनेक शैव परंपरांचेही चिन्ह दिसतात. काही प्रदेशात हरी आणि हर यांचं ऐक्य मानलं गेलं. हरिहर ही संकल्पना विठ्ठलात सहज मिसळली. इथेच त्याला पांडुरंग म्हणजे कर्पूर गोऱ्या भोळ्या शंकराशी जोडणारं नाव मिळालं. विशिष्ट उभं राहण्याची मुद्रा, स्थानिक परंपरा आणि काही ऐतिहासिक संदर्भ यामुळे विठ्ठलावर जैन प्रभावाचा अभ्यास करता येतो. त्याने विठोबाला नेमिनाथ म्हटलंय. वारकरी संत अनेकदा म्हणतात बुद्ध हा विष्णूचा अवतार. मध्ययुगीन भारतीय धार्मिक समन्वयात बुद्धाला विरोध नाही तर आपलंसं केलं गेलं. तुकोबारायांनीही त्याला बुद्ध म्हटलंय. काही संशोधकांच्या मते विठ्ठलाच्या करुणामय सर्वसमावेशक प्रतिमेत बौद्ध मूल्यांचं प्रतिबिंबही दिसतं. विठ्ठल मंदिरात उभा राहिला, पण त्याहून मोठी गोष्ट घडली. तो जातीच्या भिंतीबाहेर उभा राहिला. ब्राह्मण, माळी, कुंभार, महार, स्त्री, पुरुष, शेतकरी, कामगार सर्वांनी त्याला आपलं म्हटलं. जर विठ्ठल फक्त एका पंथाचा असता तर इतके विविध संत निर्माण झाले असते, लाखो लोक एकत्र चालले असते, वारी सर्वांची झाली असती का? विठ्ठल एका धर्माने निर्माण केलेला देव नाही, तो लोकांचा देव आहे. गुराखांच्या श्रद्धेतून उगवलेला, वैष्णव भक्तीने समृद्ध झालेला, शैव परंपरेशी संवाद करणारा, जैन आणि बौद्ध परंपरांच्या प्रभावांना आत्मसात करणारा आणि संतांनी सर्व समाजाचा केलेला. इतिहासातील प्रत्येक समाजाने त्याच्यात स्वतःचा अंश पाहिला. म्हणूनच विठ्ठल हा केवळ एका पंथाचा देव राहत नाही, तो समन्वयाचा देव बनतो, सामाजिक एकतेचे प्रतीक बनतो. आणि म्हणूनच वारकरी म्हणतात अवघा रंग एक झाला. विठ्ठल सर्वांचा आहे, म्हणूनच तो आजही जिवंत आहे. तुमच्या मते विठ्ठल कोण आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.